महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून ती इमारतीवरून पडल्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय। पोलिसांनी याचा पर्दाफाश केलाय। सारिका घोडके वय 23 असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। ही घटना बिबवेवाडी येथे घडली आहे। आरोपीचे नाव शुभम श्रीकांत घोडके वय 29 असे आहे। सारिका आणि शुभम यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते। पती शुभम वारंवार सारिकावर संशय घेत होता। 24 मार्च रोजी त्यांच्यात वाद झाले आणि रागाच्या भरात शुभमने सारिकाला मारहाण केली। हा वाद इतका वाढला की त्याने स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंनी तिच्यावर वार केले। यामध्ये सारिका गंभीर जखमी झाली। गंभीर जखमी अवस्थेत सारिकाला शुभमने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं। याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। याचा संशय पोलिसांना आला। दरम्यान पोलिसांनी पती शुभमकडे चौकशी करण्यास सुरुवात केली। शुभमने सारिका गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाला असे सांगितले, मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप पाहता पोलिसांना संशय आला। संबंधित घटनेचं पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केलं असता हा अपघात नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी पुन्हा शुभमची चौकशी केली तेव्हा तो उत्तर देताना अडखळत होता। पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि तपासात त्याच्या विरोधात पुरावे सापडले। शुभमला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली। बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।